एसएससी सीजीएल 2025 मित्रांनो फायनल नोटिफिकेशन तुमचं आउट झालेलं बघा. भारतातलं ग्रुप बी मधलं सर्वात जास्त पगाराचं जे पद असेल मित्रांनो असिस्टंट सेक्शन ऑफिसर, अशी भरपूर ग्रुप बी आणि सी ची पदे मित्रांनो या परीक्षेच्या माध्यमातून भरली आहेत बघा. या संदर्भातली संपूर्ण माहिती मित्रांनो नेमक्या ज्या तुमच्या 14,582 जागा आहे, कोणती कोणती पदे, त्याच्यामध्ये ग्रुप बी ची पदं कोणती, सी ची कोणत्या पदाला पगार जास्त आहे, लेवल 4 मध्ये कोणती, लेवल 5 मध्ये कोणती, लेवल 7 ची पदं कोणती, सर्वात बेस्ट पद कोणतं, कोणत्या पदासाठी क्रायटेरिया काय, एक्झामचा मोड कसा असणार, कोणते कोणते विषय बघा, संपूर्ण इन्फॉर्मेशन मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेतो. तर लक्षात घ्या, ही महाराष्ट्रातल्या पदवीधर बघा, म्हणजे भारतातल्या ए टू झेड सगळ्या पदवीधर मुलांसाठी मित्रांनो ही सुवर्ण संधी आहे. खूप जबरदस्त मित्रांनो बघा ही पोस्ट असते, याच्यामध्ये 14,582 मित्रांनो तुमची पदे, त्याच्यातल्या पात्रता, वय, अभ्यासक्रम, पगार, संपूर्ण इन्फॉर्मेशन आपण बघतो. ओके, व्हिडिओला सुरुवात करण्याच्या अगोदर मित्रांनो बघा तुम्हाला सांगतो, इग्नाइट अकॅडमीच्या ऍप्लिकेशन वरती एसएससी सीजीएल साठी मित्रांनो मराठी माध्यम खास महाराष्ट्रातल्या मुलांसाठी आपण बॅच 1499 रुपयामध्ये तुम्हाला टायर 1 ची बॅच मित्रांनो, ही बॅच तुम्हाला 50% ऑफ सध्या सुरू आहे. इग्नाइट अकॅडमीच्या ऍप वर तुम्हाला मित्रांनो ही बॅच आहे, रेकॉर्डेड फॉर्मॅट मधली बॅच आहे. मी तुम्हाला बॅच बद्दल सविस्तर शेवटी सांगतो. आपण येऊयात आपल्या मेन मुद्द्यावरती बघा मित्रांनो. या एक्झामचं नाव आहे तुमचं कंबाईन ग्रॅज्युएट लेव्हल एक्झामिनेशन 2025, हिला म्हणतो आपण सीजीएल बघा. यासाठी तुम्हाला बघा जे पदवीधर उमेदवार आहेत, ऍपियर मुलं सुद्धा फॉर्म भरू शकतात. याच्या काही महत्वाच्या डेट्स बघा. तर तुमचे ऍप्लिकेशन मित्रांनो 9 जून पासून तुमचे कालपासून सुरू झाले. ओके, 4 जुलै तुमची फॉर्म भरण्याची लास्ट डेट लक्षात. ओके, ही महत्वाची. आणि याची जी एक्झाम आहे कम्प्युटर बेस बघा एक्झाम टायर 1, याची जी एक्झाम मित्रांनो ही 13 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट 2025, म्हणजे आजपासून तुम्ही प्रॉपर तयारी केली तर तुम्हाला साधारणतः 2 महिन्यापेक्षा जास्त कालावधी मित्रांनो अवेलेबल आहे. त्याच्यामुळे तुम्ही मित्रांनो या एक्झामला चांगलं फोकस करावं. त्याचा टायर 2 हा डिसेंबर 25 मध्ये होणार, लक्षात घ्या. या 2-3 महत्वाच्या डेट तुमच्या सगळ्यांसाठी महत्वाच्या मित्रांनो. याच्यात जर का मी तुम्हाला बोललो होतो की पद कोणती कोणती बघा, लेवल 7चं पद मित्रांनो भारतातली मित्रांनो ही सगळ्यात जास्त पगार देणारी ग्रुप बी चं पद आहे, म्हणजे 44,900. लक्षात घ्या, 44,900 तुमचं बेसिक आहे. याच्यावर तुम्हाला 53% डीए, पुन्हा तुमचा एचआरए, अलाउन्स, हा सगळा पगार तुम्हाला अप्रॉक्सिमेटली तुम्हाला मित्रांनो 90,000च्या आसपास तुम्हाला इन हँड पगार देणारी मित्रांनो ही नोकरी. हे लेवल 7चं पद आहे. याच्यामध्ये असिस्टंट सेक्शन ऑफिसर, एएसओ, ओके, वेगवेगळ्या डिपार्टमेंट बघा, सेंट्रल सेक्रेटरी सर्व्हिस मध्ये, आयबी मध्ये, मिनिस्ट्री ऑफ रेल्वे मध्ये, मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स मध्ये बघा, मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक, या सगळ्या काही डिपार्टमेंट तुम्हाला मित्रांनो ही पदं भरली बघा. या संदर्भातलं एक तुम्हाला डिटेल नोटिफिकेशन आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या टेलिग्रामवर सुद्धा मित्रांनो मी शेअर केले. ओके, यस, याच्यामध्ये ग्रुप बी आणि सी असे 2 प्रकारचे पदे. याच्यामध्ये वयाचं बघा कमीत कमी 20 ते हायेस्ट तुमचं 30 वर्षापर्यंत पोस्ट नुसार तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी सांगितलेलं आहे. ओके, यस, महत्वाचा बघा तुम्हाला लेवल 6 ची पण काही पदं बघा, जसं तुमचं मार्क असतील टायर 2 साठी बघा तशा प्रकारे तुमचं मित्र याच्यामध्ये करणारे पोस्ट तुम्हाला त्याच्यामध्ये प्रेफरन्स टाकावे लागतील. ओके, यस, तर लेवल 6 मधले पण 35,400 बेसिक वाले बघा, खूप चांगलं, म्हणजे 70-80,000 पगार देणार मित्र हे सुद्धा तुमचं पद आहे. काही पद त्याच्यामध्ये लेवल 5 29,200 बेसिक बघा, म्हणजे 50-55,000 पगार देणार बघा. ही सुद्धा ग्रुप सी ची पद याच्यामध्ये मित्रांनो आहेत. ओके, यस, पुन्हा लेवल 4 सुद्धा तुमची काही पदे मित्रांनो बघा, यस, ग्रुप सी ची ही सुद्धा तुम्ही मित्रांनो सगळ्या पदासाठी तुम्ही ऍप्लिकेबल आहात. ओके, यस, एक महत्वाची गोष्ट बघा, याच्यामध्ये एज रिलेक्शन बद्दल तुम्हाला एक बोलले मित्रांनो की एससी एसटी कॅटेगरीसाठी तुम्हाला 5 वर्षाचं वयाची सवलत सुद्धा तुम्हाला मित्र याच्यामध्ये दिलेली. ओके, एसटी साठी 5 वर्ष, ओबीसी साठी 3 वर्षाचं तुम्हाला एज रिलॅक्सेशन मित्रांनो. ओके, हँडिकॅप असेल बघा त्यांना 10 वर्षाचं, जे तुमचं मिनिमम सॉरी हायेस्ट एज आहे, याच्यामध्ये तुम्हाला हे प्लस करून तुम्ही मित्रांनो पात्र या एक्झाम साठी आहेत. ओके, यस, एक महत्वाची गोष्ट बघा, याच्यामध्ये सगळ्या पदांसाठी तुम्हाला बघा, सगळ्या पदांसाठी पदवी एनी ग्रॅज्युएट पाहिजे. लक्षात ठेवा, प्रत्येक कुठलंही तुमचं इक्विव्हॅलंट मित्रांनो असेल बघा ग्रॅज्युएशन, तरी तुम्ही फॉर्म भरू शकता. एक महत्वाची गोष्ट, याच्यात 2 पद अशी मित्रांनो, ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर आणि इन्व्हेस्टिगेशन ग्रेड 2 यांच्यासाठी मित्रांनो बघा तुम्हाला ही यासाठी बॅचलर डिग्री इन एनी सब्जेक्ट फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी और इन्स्टिट्यूट विथ ऍटलीस्ट 60% मार्क्स मॅथमॅटिक्स स्ट्रेस स्टँडर्ड बघा, म्हणजे तुमचे 12वीला 60% मार्क्स मित्रांनो मॅथमॅटिक्स या सब्जेक्ट मध्ये तुमचं असणं आवश्यक आहे.
तोच फक्त तुमचा ज्युनियर स्टॅटिस्टिकल ऑफिसर या पदासाठी अप्लिकेबल आहे, लक्षात द्या. ओके. दुसऱ्या याच्यामध्ये बघा, याचा एक्झामचा पॅटर्न कसा असणार टायर 1 चा, तर जनरल रिझनिंग बघा, म्हणजे 25 क्वेश्चन 50 मार्क रिझनिंगचे. ओके. पुन्हा जनरल अवेरेज जीके 25 क्वेश्चन 50 मार्क, आणि कॉन्ट म्हणजे मॅथ्स तुमचं 25 क्वेश्चन 50 मार्क, आणि इंग्लिश 25 क्वेश्चन 50. हे तुमचे असे मित्रांनो 100 क्वेश्चन 200 मार्क बघा. रिझनिंग, जीके, मॅथ्स, इंग्लिश असे 25 तुमचे 50 असा 1 हवरचं तुम्हाला मित्रांनो ड्युरेशन एक्झाम साठी असणारे. अशा प्रकारे तुमचं टायर 1 ची मित्रांनो ही एक्झाम होईल, लक्षात द्या. ओके. याच्यामुळे तुम्ही मित्रांनो बघा क्वालिफाय होऊन शेवटी आता याच्यात एक 2 मुद्दे महत्त्वाचे लक्षात घ्या मित्रांनो. ही एक्झाम तुमची इंग्लिश आणि हिंदी या 2 भाषेमध्ये होणार, लक्षात घ्या. ज्यांना इंग्लिश कम्फर्टेबल तुम्ही इंग्लिश लँग्वेज घेऊ शकता, तुम्हाला हिंदी कम्फर्टेबल तुम्ही हिंदी घेऊ शकता. दोघे पैकी बघा तुम्हाला कुठली लँग्वेज तुम्ही चूज करू शकता. एमसीक्यू ऑब्जेक्टिव्ह टाइपचा पॅटर्न मित्रांनो बघा, याच्यामध्ये 1/4 तुमची निगेटिव्ह मार्किंग सुद्धा आहे, लक्षात घ्या. गोळ्या मारणारे पोरं. ओके. म्हणजे 0.50 म्हणजे काय, 1/4 निगेटिव्ह मार्किंग तुमची. ओके. अशा प्रकारचा पॅटर्न सुद्धा याच्यामध्ये मित्रांनो. ओके. यस. आता टायर 2 चा पॅटर्न आपण बघितला. याच्यामध्ये सर मग टायर 1 आणि 5 झालो, क्वालिफाय झालो, टायर 2 कशी असेल तर ते पण सांगतो बघा. टायर 2 मध्ये बघा तुमचं सेशन 1 पेपर 1 मध्ये बघा सेशन तुम्हाला मॅथ्स आहे, रिझनिंग आहे, तुमचं इंग्लिश आहे, जनरल अवेरेज जे तुमचे प्रीची सब्जेक्ट आहे हे तुमचं असणार आहे बघा. त्याच्यात बघा सेक्शन 3 कम्प्युटर नॉलेज टेस्ट तुमची याच्यामध्ये मित्रांनो होणार आहे बघा. कम्प्युटर तुम्हाला टाकले बघा, आणि नंतर तुमचं बघा डेटा एंट्री स्पीड टेस्ट सुद्धा तुमची मित्रांनो याच्यामध्ये 20 मिनिटाची होत असते. अशा प्रकारे तुमचा मित्रांनो हा पेपर 1 चा पॅटर्न हा असणार आहे. पेपर 2 असतो याच्यामध्ये स्टॅटिस्टिक असतं तुमचं 100 क्वेश्चन तुमचे 1 क्वेश्चन 2 मार्क असे 200 मार्काचा हा पेपर. अशा दोन्हींचे पेपर 1 आणि 2 दोन्हींचे मार्क तुमचे एकत्र करून तुमचं मित्रांनो फायनल कट ऑफ आहे सीजीएलचा लागल. जसे तुम्हाला मार्क भेटले त्या प्रकारे तुम्हाला पोस्टचा प्रेफरन्स मित्रांनो याच्यामध्ये भेटणार. ओके. हे महत्वाचे मुद्दे सगळे लोक लक्षात घ्या. याच्यामध्ये आता सिलेक्शनची पद्धत कशी असते याच्यामध्ये बघा मित्रांनो बघा. टायर 1 सेक्शन 1 सेक्शन 2 सेक्शन 3 आणि पेपर 1. ओके. आणि टायर 2 पेपर 2 टायर ओपन साठी बघा तुम्हाला 30% मार्क याच्यामध्ये मिळवणं बंधनकारक मित्रांनो. ओबीसी ईडब्ल्यूएस 25% मार्क तुम्हाला मिळाले पाहिजे कमीत कमी, आणि बाकी कॅटेगरीसाठी 20%. हे तुम्हाला मिनिमम पर्सेंटेज मध्ये मार्क सुद्धा मिळणं याच्यामध्ये मित्रांनो सेक्शन वाईज इम्पॉर्टंट हे लक्षात घ्या की हा महत्वाचा बदल याच्यामध्ये लक्षात घ्या. ओके. पुन्हा मॅक्झिमम पर्सेंटेज तुम्हाला अलाउड बाकी सेक्शन पेपर 1 आणि टायर 2 साठी. ओके. डेस आर फॉलो. ओपन साठी तुम्हाला बघा 20%, ओबीसी साठी 25%. ओके. आणि ऑल साठी तुम्हाला 30%. हे सेक्शन सुद्धा तुम्हाला मित्रांनो याच्यामध्ये लक्षात ठेवायचंय की आपल्याला किती कमीत कमी मार्क वगैरे याच्यामध्ये मिळवायचे, लक्षात घ्या. ओके. येस. तर हा काही मुद्दा तुम्ही मित्रांनो सिलेक्शन प्रोसेस लक्षात घ्या. याच्यामध्ये लक्षात घ्या आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या ऍप वरती ह्या पूर्ण पॅटर्न वर बघा एसएससीचा जो पॅटर्न तुमचा सीजीएल मित्रांनो ही टीसीएस कंडक्ट करते. या पॅटर्नचा अनुभव असणारी तगडी टीम इग्नाइट अकॅडमी तुम्हाला मित्रांनो या बॅच मध्ये गायडन्स करते. ही बॅच पूर्णपणे आपली मराठी माध्यमामध्ये मित्रांनो बॅचची जर फीस बघितली ही 2999 रुपये. मात्र सध्या ऑफर चालू तुमची 50% ऑफ मध्ये 1499 मध्ये तुम्हाला ही बॅच मित्रांनो अवेलेबल आहे. टायर 1 चा टोटल सिलेबस आणि पेपर 1 मध्ये तुम्हाला खूप जास्त बेनिफिट याच्यामध्ये होणार आहे. जर टायर 2 संदर्भात तुम्हाला काही अपडेट असेल लवकरच इग्नाइट अकॅडमी तुम्हाला मित्रांनो या बाबतीमध्ये अपडेट दिलंच. ओके. ही बॅच तुम्हाला बघा याच्यामध्ये बेसिक सगळ्या गोष्टी तुम्हाला सराव टेस्ट तुम्हाला प्युअरली सीजीएल लेव्हलचे आपण अवेलेबल करून देतो. पीडीएफ फॉर्मॅट नोट्स आहे, रेकॉर्ड लेक्चर आहे, अनलिमिटेड व्ह्यू तुम्हाला या बॅच मध्ये भेटतात. 14,582 जागा. नॉट जोक मित्रांनो, लक्षात घ्या खूप जास्त जागा आहे आणि सर्वात जास्त पगार देणाऱ्या मित्रांनो याच्यामध्ये ग्रुप बी आणि सी च्या पोस्ट आहे. महाराष्ट्रातला पदवीधर अंडर ग्रॅज्युएट लेवलचा स्टुडंट बघा ऍपियर स्टुडंट यासाठी फॉर्म भरू शकतो. टायर 1 ला फक्त तुमचे मॅथ्स, रिझनिंग, इंग्लिश, जीके हे 4 सब्जेक्ट मित्रांनो चांगला फोकस ठेवा. ही एक्झाम 100% तुम्हाला क्रॅक करायची आणि ह्या संदर्भातले बघा मित्रांनो एसएससीच्या संदर्भातले प्रत्येक प्रकारचे अपडेट तुम्हाला या इग्नाइट अकॅडमीच्या युट्यूब वर भेटतात मित्रांनो. डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला बघा हे सगळं आपल्या याची बॅचची लिंक तुम्हाला दिली मित्रांनो. त्याच्यावर जाऊन तुम्ही ऍप डाउनलोड करून ही बॅच जॉईन करू शकता. ओके. भेटूयात पुढच्या छान नवीन अशा व्हिडिओमध्ये मित्रांनो. या एसएससी सीजीएल एक्झाम बद्दल तुमच्या मनामध्ये अजून काही शंका असतील, इग्नाइटच्या टीमचं तुम्हाला काही गायडन्स पाहिजे असेल तर नक्की ह्या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये टाकून ठेवा. मी असेल आमचे टीम मेंबर तुम्हाला नक्की त्या बाबतीमध्ये मार्गदर्शन मित्रांनो करेल. ओके. थँक्यू व्हेरी मच मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.